पीएमपीएलच्या विरोधात शिवसेनेनं आंदोलन केलं। पीएमपीएमएल मध्ये 500 आणि 1000च्या नोटांचा काळा बाजार झालाय। प्रवाशांकडून मिळणारे सुट्टे पैसे पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांनी बँकेत भरले नाही, त्याऐवजी 500 आणि 1000च्या नोटा भरल्या आणि सुट्टे ब्लॅक मनी असलेल्यांना दिले असा आरोप शिवसेनेनं केलाय। या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेनं हे आंदोलन केलं। पीएमपीएमएलच्या मधील सुट्ट्या पैशांचा हा घोटाळा 15 कोटी रुपयांचा असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। आंदोलनादरम्यान पीएमपीएलचे अधिकारी निवेदन घेण्यासाठी आले असता शिवसैनिकांनी त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पोलिसांनी तत्काळ अधिकाऱ्यांना पुन्हा कार्यालयात नेलं। पीएमपीएल पुणे शहरामध्ये रोज 1200 ते 1400 बसेस पुण्यामध्ये पळतात आणि या 1200 ते 1400 बसेसमध्ये गोरगरीब जनता सामान्य पुणेकर हा प्रवास करत असतो। रोज 1.5 कोटी रुपये पीएमपीएलच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेला रोज 1.5 कोटी रुपये मिळतात आणि हे 1.5 कोटी रुपये दुसऱ्या दिवशी सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये पीएमपीएलच्या वतीने त्या ठिकाणी भरणा केला जातो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।